नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज रयत शिक्षण संस्था सातारा घटक चाचणी दुसरी 2024-25 आपण इयत्ता 7वीची मराठी या विषयाची बघणार आहोत. बघा, गुण 20 आहेत, वेळ 1 तास आहे तुम्हाला. तर ही सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला 1 तासात सोडवायची आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपण ही पूर्ण प्रश्नपत्रिका आणि उत्तरे सुद्धा बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, खालील उत्तरा काळजीपूर्वक वाचा आणि सूचनेनुसार कृती करा. तर बघा, उत्तरा दिलेला आहे. त्यातील पहिला प्रश्न बघा, लेखक कोणत्या गावाच्या चिमुकल्या विमानतळावर उतरले? तर बघा, लेखक बालीमधल्या देनपसार गावाच्या चिमुकल्या विमानतळावर उतरले. दुसरा बघा, टुरिस्टांचा स्वर्ग कशास म्हटले आहे? तर बघा, स्वर्ग ही नंदन वनांची काल्पनिक सृष्टी आहे. स्वर्गात सर्व सुखे आहेत असा समज आहे. बाली बेट हे प्रवासी माणसांना अत्यंत सुखकारी असल्यामुळे त्यास टुरिस्टांचा स्वर्ग असे म्हटले आहे. तिसरा प्रश्न बघा, मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात काय दिसून नाहीसा होई? तर झापांची छपरे असलेला झोपड्यांचा पुंजका मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात दिसून नाहीसा होई. चौथा बघा, खालील शब्दांचे प्रत्येकी 2 भिन्न अर्थ लिहा. हार, माळ आणि हार. तर बघा, हार, माळ किंवा कंठा पण होऊ शकतं, कंठा. तर बघा, बोट, हाताचे बोट, जहाज, होडी. त्यातील 5वा बघा, वाहतूक सुरक्षतेच्या संदर्भात घोषवाक्य लिहा. तर बघा, रस्ता जपून ओलांडा. झेब्रा क्रॉसिंगवरचा रस्ता ओलांडा. झेब्रा क्रॉसिंगवरच रस्ता ओलांडा. तर दुसरा प्रश्न बघा, खालील वाक्याशी संबंधित म्हण ओळखा. तर बघा, एक, सर्वत्र परिस्थिती समान असणे. तर बघा, कंसात दिलेले आहेत म्हण. तर बघा, त्यातील म्हण आहे, पळसाला पाने 3च. दुसरं बघा, एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे. बघा, म्हण आहे, आगीतून उठून फुफट्यात पडणे. बघा, खालील वाक्यात योग्य केवळ प्रयोगी अव्यय लिहा. 2 लिहायचे आहेत बघा, कोणतेही. 1 बघा, टिंबटिंब काय सुंदर आहे ताजमहाल. तर बघा, त्यातील पहिलं बघा, आहा काय सुंदर आहे ताजमहाल. दुसरा बघा, बापरे किती जोरात ठेच लागले. आणि तिसरं बघा, अबब किती उंच आहे ही इमारत. बघा, खालील वाक्यातील उद्देश आणि विधेय ओळखा. कोणते एक लिहायचं आहे बघा. 1, पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले पावसाळा संपला की घर बांधायचे. उद्देश बघा, पावसात भिजणाऱ्या कावळ्याने. विधेय, ठरवले पावसाळा संपला की घर बांधायचे. 2, हसरी मुले सर्वांना आवडतात. उद्देश हसरी मुले. विधेय, सर्वांना आवडतात. प्रश्न तिसरा बघा, खालील कविता काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर बघा, कविता दिलेली आहे. त्यातील पहिला प्रश्न बघा, कवितेमध्ये आलेले कोणते 2 यमक जुळणारे शब्द लिहा. तर बघा, पहिला घेताना, देताना, बेहत्तर उत्तर. तर त्यातील दुसरा बघा प्रश्न, जोड्या लावा. गट आणि ब गट दिलेले आहेत, उत्तरे लिहायची आहेत बघा. 1, कवेत अंबर घेताना. बघा काय आहे, पाय जमिनीवर असावेत. आणि 2, काळीज काढून देताना. बघा, ओठावर हसू असावे. 3, शेवटचा निरोप देताना. बघा, जगाला गहिवर यावा. आणि 4 बघा, क्षणभर व्हावा कातर कातर. बघा, काळाचा कठोर स्वर. तिसरा बघा, संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. संकटांना निर्भयपणे सामोरे जावे, त्यांना अत्तरासारखे छातीवर झेलावे, डोळ्याला डोळा भिडवून निडरपणे संकटाचा सामना करावा, संकटांना जशास तसे उत्तर द्यावे. प्रश्न चौथा बघा, खालीलपैकी कोणते एका विषयावर निबंध लिहा. आणि बघा, पहिला, मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ. मी टिंबटिंब होणार, इथं तुम्ही कोण होणार ते लिहा. आणि माझा आवडता छंद. तर बघा, आपण लिहिणार आहोत, मी डॉक्टर होणार. तर बघा, हा निबंध मी तुम्हाला वाचून दाखवते.
तर बघा इथं निबंध आहे. डॉक्टर नसेल तर आजारी माणसाचे किती हाल होतात हे मी पाहिले आहे. एकदा बाबांच्या कामासाठी आम्ही काही दिवस खेडेगावात राहिलो होतो. त्या गावात तापाची साथ आली होती. लोक तापाने फणफणले होते. पण गावात एकही डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्यांना औषधोपचार होत नव्हता. त्याच क्षणी मी मनात निश्चय केला की आपण डॉक्टर होऊन ग्रामीण लोकांची सेवा करायची. डॉक्टर होण्याबाबत मी जेव्हा माझा मानस आई-बाबांना सांगितला तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. परंतु ते म्हणाले की तुला खूप मेहनत घ्यावी लागेल व खूप मन लावून अभ्यास करावा लागेल. डॉक्टर होण्यासाठी खूप अभ्यास करावा लागणार. त्यासाठी मला शरीर तंदुरुस्त ठेवावे लागेल. त्याकरता मी नियमित व्यायाम करीन, स्वच्छतेच्या सवयी काटेकोरपणे पाळेन, रोजच्या जेवणात चौरस आहार घेईन, भरपूर अभ्यास करीन, तरच न समजलेला भाग वेळच्या वेळी शिक्षकांना विचारून समजून घेईन. बाबा आमटे यांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या कार्याची माहिती देणारे पुस्तक माझ्या वाचनात आले. आदिवासी लोकात राहून ते त्यांची सेवा करीत आहेत. मी डॉक्टर झालो तर माझ्या ज्ञानाचा उपयोग मी रंजल्या गांजल्या लोकांसाठी करेन. मी असाध्य रोगावरील उपचार शोधून काढीन. सेवाव्रत हे डॉक्टरी व्यवसायाचे ब्रीद आहे. मला डॉक्टर होऊन जनसेवा करायची आहे. जनसेवेचे पुण्य मोठे असते. म्हणून थोर लोक म्हणतात की जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. तर विद्यार्थ्यांनो, असा आपण इयत्ता 7वीचा मराठी या विषयाचा आपण पेपर बघितलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.